ओके. सो आपण डिस्कस करत होतो याबद्दल. आर्टिकल 20 मध्ये आपण बघितलं राइट अगेन्स्ट डिटेन्शन. म्हणजे त्याला जर इन केस समजा अथॉरिटीने पकडलं असेल, तर ते त्याला म्हणजे डिटेन केलं असेल एखाद्या नागरिकाला. तर ते डिटेन्शन जर समजा कायद्याच्या पलीकडे असेल, म्हणजे कायद्याच्या दायऱ्यात येत नसेल, तर अशा व्यक्तीला एक प्रकारे काय होईल, त्याला सुरक्षा दिली जाणार. आर्टिकल 20 आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये 3 घटक महत्त्वाचे आहेत. पहिला जो आहे तो म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. आता आर्टिकल जे 20 आहे, 20 मध्ये सब क्लॉज आहे 1. आर्टिकल 20 मधला सब क्लॉज 1. यानुसार असं म्हटलेलं आहे, की कोणत्याही व्यक्तीने समजा एखाद्या कायद्याचा भंग केला, ठीक आहे. जो कायदा आहे, की त्याचा भंग केल्यानंतर त्याला शिक्षा होईल. अशा कायद्याचा जर त्याने भंग केला, तर त्याला दोषी ठरवलं जाते. आणि तसेच प्रचलित एखादा समजा असा कायदा असेल, ज्या कायद्याने सांगितलेल्या शिक्षेपेक्षा त्याला अधिक शिक्षा देता येणार नाहीये. त्याला आपण म्हणतो नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याचा अंमल नाही. ठीक आहे. याला आपण इथे नो म्हणूया. नो एक्स पोस्ट फॅक्टो पोस्ट फॅक्टो लॉ. म्हणजे काय? ज्या कायद्यामध्ये समजा आता एखाद्याने चोरी केली. चोराने चोरी केली म्हणजे एखाद्या व्यक्तीने चोरी केली. आता चोरीची शिक्षा किती आहे? समजा 4 महिने किंवा 3 महिने असेल विथ फाईन असेल. विथ फाईन. 3 महिने विथ फाईन. जर त्याला जर समजा हीच पनिशमेंट जर 5 मंथ्स देतायत, तर मग हे कायद्याचं उल्लंघन आहे ना. ऑब्व्हियस आहे. कायदा काय सांगतो? 3 महिन्याची शिक्षा आहे. त्याला 5 महिन्याची शिक्षा कसं काय देताय तुम्ही? ठीक आहे. तर 3च महिन्याची त्याला जेवढी शिक्षा कायद्यामध्ये दिलेली आहे, तेवढंच आणि विथ फाईन जर सांगितलं असेल, तर फाईन त्याच्यावर ठेवला जाणार. ठीक आहे त्यासाठी. तर म्हणजेच एखाद्या व्यक्तीचे कृत्य त्यावेळी अंमलात असलेल्या कायद्यानुसार अपराध ठरत असेल, म्हणजे तो कायदा अंमलात येईल त्यानुसार जर त्याने समजा आता चोरीचा कायदा लागू केलेला आहे. चोरीनुसार जर त्याने चोरी केली, तो कायदा ऑलरेडी अंमलात आहे. बरोबर? तरच त्याला ते दोषी ठरवलं जाणार त्यासाठी. समजा चोराने चोरी केली आणि तो चोरीबद्दलचा काही कायदाच नाही अस्तित्वात समजा, त्याला शिक्षा होईल का? नाही होणार ना. ठीक आहे. मग कोणत्या यानुसार पनिशमेंट देतायत? बरोबर. कोणता ॲक्ट आहे? कोणता कायदा आहे? सो त्या प्रकारे. म्हणून जेव्हा तो कायदा अंमलात असेल, तेव्हा त्याला ती शिक्षा दिली जाणार. ती पण त्या कायद्यामध्ये त्याला जेवढी पनिशमेंट डिसाईड केली गेलेली आहे, त्यानुसार त्याला शिक्षा दिली जाणार. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. कळालं इथपर्यंत? म्हणजे हा पॉइंट कळाला तुम्हाला पहिला मुद्दा? येस सर. नो एक्स पोस्ट फॅक्टो काय असतो? ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही सब पॉइंट्स आपण बघूया. तो म्हणजे बघा, हा जो अधिकार आहे, नो एक्स पोस्ट फॅक्टोचा राइट, हा फौजदारी कायद्याबाबतच फक्त मिळतो आपल्याला. फौजदारी म्हणजे काय? क्रिमिनल. क्रिमिनल जर समजा एखादा क्राईम केला असेल, क्रिमिनल मॅटर असेल, तरच हा लागू होईल. अदरवाईज हा लागू होत नाही. ठीक आहे. सिव्हिलसाठी नाही. 2 प्रकार असतात ना, फौजदारी आणि दिवाणी. दिवाणी म्हणजे काय? सिव्हिल. सिव्हिल केस. म्हणजे प्रॉपर्टीशी संबंधित जे काही केस असेल ती. दिवाणी किंवा जो आपण त्याला कर कायदा म्हणतो, प्रॉपर्टी ॲक्ट. त्यानुसार सॉरी प्रॉपर्टी नाही, टॅक्स ॲक्ट, टॅक्सेशन ॲक्ट. त्यानुसार हा एक्स पोस्ट फॅक्टोचा जो आहे, हा लागू होत नाही. ठीक आहे. त्यानंतर कलम 20(1) अंतर्गत फक्त फौजदारीच एक्स पोस्ट फॅक्टो कायदा करण्याची मनाई आहे. परंतु दिवाणी किंवा कर कायद्याच्या अंमलमागील जो आपण रेट्रोस्पेक्टिव्हली ज्याला आपण म्हणतो, त्याला हा केला जाऊ शकतो. म्हणजे दिवाणीसाठी हा कायदा केला जाऊ शकतो. फौजदारीसाठी हा लागू होत नाही. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर जो फौजदारी एक्स पोस्ट फॅक्टो कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्ती शिक्षा करता येत नाही, मात्र त्यावर खटला चालवला जाऊ शकतो. ठीक आहे. शिक्षा करता येणार नाही, खटला चालवला जाणार. हे मात्र नक्की. तसेच कलम 20(1) मध्ये अजून एक गोष्ट दिली ती म्हणजे हक्क प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याच्या बाबतीत हा उपलब्ध होत नाही. तर हा झाला एक्स पोस्ट फॅक्टो. म्हणजे जर समजा तो कायदा अंमलात असेल, त्या कायद्याच्या अकॉर्डिंगच जर त्याने गुन्हा केला, तर कायद्यामध्ये जेवढी पनिशमेंट आहे तेवढीच त्याला होणार. ठीक आहे. त्यापेक्षा जास्त होणार नाही. परंतु ही जी बाब आहे, हा एक्स पोस्ट फॅक्टो हा क्रिमिनल केसच्या बाबतीत लागू होत नाही. ठीक आहे. हा लागू केव्हा होईल? लागू होतो हा सॉरी क्रिमिनलच्या बाबतीत लागू होतो, फौजदारी लागू होतो. दिवाणीला लागू होत नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. एक्झाममध्ये हेच तुम्हाला विचारणार. फौजदारी खटल्याबद्दलच सुद्धा लागू होतो, दिवाणीसाठी लागू होत नाही. दिवाणी किंवा जो कर कायदा असेल तो. त्यानंतर डबल जिओपार्टी. डबल जिओपार्टी म्हणजे काय? सोपं आहे, सरळ भाषेत सांगतो. एका व्यक्तीला समजा एखाद्या व्यक्तीने क्राईम केला, त्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त वेळा सेम क्राईमसाठी देणं, हे कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे कायद्याने योग्य नाही. बरोबर? म्हणजे त्याने एखादा क्राईम केला, त्यासाठी त्याला एकच शिक्षा होणार. त्या क्राईमसाठी एकदा शिक्षा म्हणजे 10 वर्षाची शिक्षा असेल, त्याला 10 इयर्सच पनिशमेंट दिली जाणार. तर असं नाही की याने 10 वर्ष परत शिक्षा भोगली
परत त्याला उचलून टाका जेलमध्ये 10 वर्ष पुन्हा शिक्षा द्या सेम क्राईमसाठी. बरोबर? त्यामुळे याला आपण नो डबल जिओपर्टी म्हणतो. नो डबल जिओपर्टी. डबल जिओपर्टी नसणार. म्हणजे कलम 20(2) जो आहे, 20(1) मध्ये आपण बघितलं ते एक नो पोस्ट फॅक्टो लॉ आणि कलम 20 जे आहे. बघा हे कायदे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला जे कंबाईनची तयारी करणार त्यांच्यासाठी कायदा हा विषय येतोच मेन्सला. जर डिपार्टमेंटल समजा PSI त्याला त्यासाठी जायचं असेल तर किंवा तुम्हाला राज्यसेवा मेन्समध्ये जे मेन्सची तयारी करणार त्यामुळे तुम्हाला या डिटेल गोष्टी विचारतात. त्यानंतर हा नो डबल जिओपर्टी हा 20(2) मध्ये येतो. कलम 20(2). ठीक आहे. यामध्ये एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही किंवा त्याला शिक्षा दिली जाणार नाही. ठीक आहे. आणि अपवाद काय याच्यामध्ये डबल जिओपर्टी जी आहे, डबल जिओपर्टी पासून संरक्षण केवळ न्यायालयासमोर किंवा न्यायाधिकरणासमोरच फक्त चालू असलेल्या कार्यवाहीबाबतच फक्त प्राप्त होते. ठीक आहे. ओन्ली इन फ्रंट ऑफ ज्युडिशियरी तिथेच फक्त त्याला हा डबल जिओपर्टीचा लागू होणार. ठीक आहे का? न्यायाधिकरणासमोर आणि असे संरक्षण डिपार्टमेंटल किंवा प्रशासकीय प्राधिकाऱ्यांसमोर चालू असलेल्या एखादी कार्यवाही असेल त्या बाबतीत प्राप्त होणार नाही. कारण हे प्राधिकारी एक प्रकारे न्यायिक स्वरूपाचे नसतात. ठीक आहे. न्यायिक स्वरूपाचे नसतात. त्यांचा खटला वेगळ्या प्रकारात जातो. अधिकारी जे असतात. अधिकारी म्हणजे प्रशासनाचे अधिकारी जे असतात ते अकॉर्डिंग. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला समजा साक्षीदार नसेल मिळत किंवा समजा त्याला वकील नसेल मिळत तर अशी व्यक्ती जी आहे म्हणजे कलम 20(3) इथे लागू होतोय. कलम 20(3) बोला. तुम्ही काही क्वेश्चन केला का? ठीक आहे. तर इथे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 20(3) मध्ये काय म्हटले कोणत्याही अपराधाचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही. म्हणजे तो स्वतः विरुद्ध साक्षीदार होईल. जरी इन केस त्याने गुन्हा केला असेल, त्यासाठी त्याला शिक्षा झालेली असेल, तरी तो स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी स्वतः साक्षीदार तो बनू शकतो. अशी काही सक्ती नाहीये त्यासाठी. ठीक आहे. तो होणार नाही एक्सेट्रा. सो हे संरक्षण जे आहे हे ओरल एव्हिडन्स जे आहे ओरल एव्हिडन्स म्हणजे त्याला मराठीमध्ये एक मौखिक साक्ष म्हणतात. तसेच कागदपत्रांवर आधारित साक्ष त्याला डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणतात. अशा दोन्ही बाबतीत त्याला लागू होऊ शकते. ओरल एव्हिडन्स आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. याला अपवाद आहे की हा जो फॅक्टर आहे स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. यासाठी पुढील काही अपवाद असतात. ते म्हणजे बघा पहिला अपवाद यामध्ये असा आहे तो म्हणजे गुन्ह्याशी संबंधित वस्तू सादर करण्याची सक्ती केली जाऊ शकते. त्यानंतर अंगठ्याचा ठसा नमुना सही रक्ताचा नमुना देण्याची सक्ती केली जाऊ शकते. स्वतः व्यक्तीने 3 नंबरचा याच्यामध्ये पॉइंट असा आहे की स्वतः व्यक्तीने सादर होण्याची सक्ती केली जाऊ शकते. ठीक आहे. हे काही अपवाद आहे. तसे संरक्षण केवळ फौजदारी कार्यवाहीला लागू आहे. दिवाणी कार्यवाहीमध्ये लागू होत नाही. दिवाणी म्हणजे सिव्हिल खटले जिथे चालतात ते. सो हे आपण बघितलं कलम 20. आता आपण कलम 21 कडे जाऊया. इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. याच्यामध्ये बरेचसे सब पॉइंट पण आहेत. आर्टिकल 20. आर्टिकल 20 मध्ये 21. आर्टिकल 21. कलम 21 मध्ये काय म्हटले? कलम 21 नुसार म्हणजे प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी याला म्हणतो आपण. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण. जीवित व व्यक्तिगत यांचे संरक्षण याच्या अंडर होणार. प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. यामध्ये काही सब आर्टिकल पण आहेत. 21 हे पण आहे. राईट टू एज्युकेशन तुम्हाला पुढे सांगतो मी. या कलमानुसार प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे राईट टू लाईफ तो इथं आहे त्यांचा व्यक्तींचा. म्हणून हा हक्क नागरिक तसेच परकीयांना उपलब्ध आहे. दोघांना पण फॉरेनर्स ॲज वेल ॲज इंडियन्स दोघांसाठी हा आर्टिकल अवेलेबल आहे. हा अधिकार उपलब्ध आहे. ओके. सो नंतर मग याच्यामध्ये बरेचसे खटले पण होते.
यामध्ये ए.के. गोपालन खटला होता. कलम 21 संबंधितच आहे. ए.के. गोपालन खटला. त्यानंतर त्याच्यामध्ये मनेका गांधी खटला होता 1978 चा. ए.के. गोपालन खटला होता 1950 चा. ए.के. गोपालन आणि मनेका गांधी खटला. सो अशा प्रकारे बरेच खटले याच्या अगेन्स्ट झाली होती या आर्टिकलशी संबंधित. आणि यानुसार याच्यामध्ये पुढे जो आहे 21 जो आहे कलम 21 या अंतर्गत जीवनाचा अधिकार मानवाच्या केवळ प्राणी म्हणून असलेल्या अस्तित्वापुरताच मर्यादित नसून त्यामध्ये मानवी प्रतिष्ठेसहित जीवनाच्या अधिकारा बरोबरच जीवनास अर्थपूर्ण, संपूर्ण व जगण्यालायक बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश होतो. बघा, जेव्हा मी तुम्हाला इमर्जन्सी चॅप्टर शिकवला होता, तुम्हाला मी 2 आर्टिकल्स बद्दल बोललो होतो. आर्टिकल 20 आणि 21 हे 2 आर्टिकल जर सोडले तर बाकी सर्व आर्टिकल इमर्जन्सीच्या पिरियडमध्ये काय सस्पेंड होतात. इमर्जन्सी कोणती? नॅशनल इमर्जन्सी ऑन द बेसिस ऑफ वॉर. जी वॉर किंवा एक्सटर्नल अग्रेशन या आधारावर जी इमर्जन्सी जी आणीबाणी लागू असेल भारतामध्ये, त्यामध्ये 20 आणि 21 नंबरचं कलम सोडलं तर बाकी सगळे सस्पेंड केले जातात. सो दिस आर्टिकल इज व्हेरी इम्पॉर्टंट. जगण्याचा अधिकार आहे ना याच्यामध्ये, तो तर आहे, तो थोडी ना सस्पेंड केला जाणार. याचा अर्थ हा जर सस्पेंड झाला असता तर मग ऑथॉरिटीजने तर मग नागरिकांना शूट आउट केलं असतं. ठीक आहे. नंतर 20 मध्ये मी तुम्हाला सांगितलं इमर्जन्सीच्या काळामध्ये असं थोडी आहे की सरकार कोणाला उचलणार जेलमध्ये ठेवणार. त्यामध्ये डबल जिओपर्टी, नो एक्सपेक्ट पोस्ट फॅक्टो लॉ. नंतर अशा प्रकारे 20 नंबरचं आर्टिकल पण सस्पेंड होत नाही. मग याच्यामध्ये काय म्हटलंय, सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये असं एक जजमेंट दिली होती. मनेका गांधीची जी केस होती 1978 ची, ही वाली केस, यामध्ये एक त्यांनी जजमेंट दिली सर्वोच्च न्यायालयाने. याच्यामध्ये जो निर्णय आहे ग्राह्य म्हणून त्यांनी कलम 21 अंतर्गत जीवनाच्या हक्कात पुढील हक्क सुद्धा समाविष्ट असल्याचे घोषित केले आहे. आता मला तुम्हाला पहिली ही केस समजून सांगावं लागेल की मनेका गांधी केस एक्झॅक्टली काय होती, तेव्हा तुम्हाला सुप्रीम कोर्टची जजमेंट काय आली ते कळणार. ओके. तर याच्यामध्ये 1978 ची ही जी केस आहे, सर्वोच्च न्यायालयाने मेनका गांधी खटल्यामध्ये गोपालन खटल्यातील आपला निर्णय बदलून कलम 21 च्या व्यापक अर्थ त्यांनी लावला होता. त्यामुळे आपल्याला हे पण समजावं लागेल आता 50 चे. ठीक आहे. 1950 ची केस, तेव्हा मनेका गांधी केस लक्षात येईल तुम्हाला. बघा आता ए.के. गोपालन या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 21 कलम जो होता याचा संकुचित अर्थ लावला होता एक. ठीक आहे. मग आता संकुचित अर्थ लावल्यामुळे त्यांनी व्यापक अर्थ नव्हता घेतला ना, संकुचित म्हणजे नॅरो मिनिंग त्यांनी लावला होता या आर्टिकलचा. मग जजमेंट मध्ये काय झालं, 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी ज्या कृती असतील म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऍक्शन या विरुद्ध फक्त संरक्षण उपलब्ध असणार आहे. ठीक आहे. लेजिस्लेटिव्ह ऍक्शन विरुद्ध संरक्षण मिळणार नाही. एक्झिक्युटिव्हने जर काही ऍक्शन घेतली असेल त्याविरुद्ध संरक्षण मिळणार, परंतु लेजिस्लेटिव्ह जर ऍक्शन असेल म्हणजे जर काही कायदेशीर जर कारवाई असेल तर कायदेशीर कारवाईबद्दल थोडी ना संरक्षण मिळणार आहे. कार्यकारी कारवाईबद्दल मिळणार. एखाद्या समजा मिनिस्टरने अशी ऑर्डर देऊन टाकली, ज्या आणि त्यांना अटक करत आहे, काही लोकांना ते आंदोलन करतायत, आंदोलनजीवींना त्यांना ठेवा मध्ये असं म्हटले ते आंदोलनजीवी सरकारवाले. ठीक आहे. मग अशा प्रकारे मग ही एक्झिक्युटिव्ह ऍक्शन आहे ना. लेजिस्लेटिव्ह ऍक्शन काय सांगते, कायदा जे काय होईल ते कायद्यानुसार शिक्षा मिळणार. तिथे थोडी ना नो जिओपर्टी लागू होणार. जेवढी शिक्षा तेवढी तर मिळणारच त्याकडे. म्हणून त्यांनी याचा संकुचित अर्थ असा लावला की कोर्टाचं हे म्हणतो, सुप्रीम कोर्टाचं, राज्य संस्था कायद्याने एखादी कार्यपद्धती निश्चित करून प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ एखाद्या व्यक्ती जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित करू शकते. या खटल्यामध्ये सांगितलं होतं, गोपालनच्या खटल्यामध्ये एखादा कायदा पास करू शकतो. राज्य संस्था म्हणजे काय, पार्लमेंट. ज्यांचा काही माईक चालू असतो त्यांनी अनम्यूट करा, म्यूट करा. मयूर माईक म्यूट कर. माईक म्यूट करा. हा, ओके. तर यामध्ये त्यांनी हे सांगितलं की प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे काय, एखादी प्रोसिजर कायद्याद्वारे घालून द्यायचा, एखादा कायदा पास करून द्यायचा आणि कायदा पास झाला की एखाद्या व्यक्तीला आपण त्याचं जे जीवन आहे, जीवित किंवा त्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे त्यापासून वंचित करू शकतो, त्याला अटक करू शकतो आपण.
ठीक आहे. परंतु 21 कलम मधील कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धती हा उल्लेख अमेरिकन घटनेतील कायद्याची उचित प्रक्रिया या उल्लेखापेक्षा थोडा वेगळा लावला होता. द प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ हे अमेरिकेचे जे काही प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ आहे त्यापेक्षा आपण वेगळ्या पद्धतीने याला मांडलं होतं आणि त्यामुळे निश्चित कार्यपद्धती प्रस्थापित करणारा कायदा ठीक आहे असंयुक्तिक अन्याय किंवा अयोग्य असल्याच्या आधारावर बाद ठरवता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं 50 मध्ये. जे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ करून द्यायचा, कायदा पास करून द्यायचा, कोणी काही केलं तर उचलायचं जन्मात टाकायचं त्या प्रकारे. मग आता मनका गांधी खटला आला. मनका गांधी खटल्यामध्ये काय झालं, यामध्ये जो नॅरो अर्थ सुप्रीम कोर्टाने लावला याच्यामध्ये थोडा व्यापक अर्थ लावायचा प्रयत्न केला गेला होता. जजमेंट बदलली सुप्रीम कोर्टाने. कायद्याने प्रस्थापित केलेल्या संयुक्तिक न्याय व योग्य कार्यपद्धतीनेच व्यक्तीस तिच्या जीवित किंवा व्यक्तिगत बरोबर स्वातंत्र्यापासून वंचित करता येऊ शकेल. म्हणजेच न्यायालयाने अमेरिकन घटनेप्रमाणे कायद्याची जी उचित प्रक्रिया ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ जी आहे हे तत्व या कलमाला लागू केले गेले. त्यामुळे कलम 21 अंतर्गत संरक्षण हे कसं असणार असंगत कार्यकारी कृती बरोबरच असंगत संसदीय कृती विरुद्धही प्राप्त झाले. संरक्षण जे आहे प्रोटेक्शन दॅट वर गिवन अगेन्स्ट द एक्झिक्युटिव्ह ऍक्शन एज वेल एज पार्लिमेंटरी ऍक्शन बरोबर. पार्लिमेंटरी ऍक्शन एक्झिक्युटिव्ह ऍक्शन यांच्या अगेन्स्ट संरक्षण मिळालं. कशामुळे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अमेरिकेची ड्यू प्रोसेस ऑफ लॉ होती त्यामुळे. तसंच न्यायालयाने एक मत पण मांडलं होतं 21 अंतर्गत जीवनाचा अधिकार मानवाच्या केवळ प्राणी म्हणून असलेल्या असला पुरताच मर्यादित नसून त्यामुळे मानवी प्रतिष्ठेसहित जीवनाच्या अधिकाराबरोबरच जीवनाचा अर्थपूर्ण संपूर्ण आणि जगण्यालायक बनवण्यासाठी देखील तो आवश्यक असणार आहे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय ग्राह्य मानला मेनका गांधी खटल्यामधला. तो असा होता कलम 21 अंतर्गत जीवनाच्या हक्कामध्ये पुढील काही त्यांनी हक्क सुद्धा समाविष्ट केले होते. आता जीवनाच्या हक्कामध्ये पुढील कोणते कोणते हक्क समाविष्ट केले सुप्रीम कोर्टाने मानवी प्रतिष्ठेचे जगण्याचा अधिकार त्यांनी समाविष्ट केला होता. मानवी प्रतिष्ठेसहित जगण्याचा अधिकार. हा त्यांनी ऍड केला. त्यानंतर प्रदूषण रहित पाणी व हवेसहित चांगल्या पर्यावरणाचा हक्क हा देखील त्यांनी ऍड केला. उपजीविकेचा हक्क हा देखील ऍड झाला. हकातांचा हक्क, निवाऱ्याचा हक्क, आरोग्याचा हक्क, मोफत कायद्याच्या मदतीचा हक्क, एकांत कोठडीतील तुरुंगवासाविरुद्ध हक्क, खटला वेगाने चालण्याबाबत हक्क आणि बेड्या घालण्याविरुद्ध हक्क, अमानवी वागणुकी विरोधी हक्क असे बरेच हक्क ऍड केले. लांबलेल्या फाशीच्या विरोधी हक्क, परदेशी प्रवासाचा अधिकार म्हणजे हक्क, कोठडीतील छळाविरुद्ध हक्क आणि त्वरित वैद्यकीय मदतीचा हक्क. सो राज्यातून बाहेर घालवून न देण्याचा हक्क, कैद्याला जीवनावश्यक गरजांची पूर्तता होण्याचा हक्क आणि स्त्रियांना चांगल्या व प्रतिष्ठा पूर्ण पद्धतीने वागविले जाण्याचा अधिकार, सार्वजनिक फाशीच्या विरुद्ध हक्क, ऐकून घेतले जाण्याचा हक्क आणि माहितीचा हक्क हे सर्व हक्क ऍड केले गेले कलम 21 मध्ये. स्त्रियांना देखील प्रतिष्ठेने वागावं लागणार. ठीक आहे. नाही वागवलं तर शिक्षा होणार त्याला. कायद्याने गुन्हा, छळ केला, त्रास दिला. त्यानंतर तुम्हाला सांगितलं बेड्या घालण्याविरुद्ध हक्क म्हणजे असा किंवा एखादी व्यक्ती जेलमध्ये समजा त्याला शिक्षा झाली एखाद्या क्राईम बद्दल त्याला देखील जीवनाचा अधिकार आहे. असं नाही की त्याला अन्न थोडी ना. समजा असं केलं असतं की एखाद्या व्यक्तीला त्याने क्राईम केला त्याला शिक्षा झाली त्याला जेलमध्ये ठेवलं. जेलमध्ये त्याला अन्न द्यायचं नाही. तो जगेल का? मरून जाईल ना. त्याचा जगण्याचा अर्थ अधिकार त्याला आहे ना. क्राईम केला त्याला शिक्षा मिळणार. याचा अर्थ असं थोडी की त्याचा जीव घ्यायचा. मी कायदा असं थोडी करू शकतो की त्याला त्याचा जीव घ्यायचा. आता फाशीची शिक्षा जी आहे हे कुठंतरी बघा लक्षात घ्या बरं फाशीची शिक्षा ही आर्टिकल 21 शी खूप वेळा कॉन्ट्रोवर्सी मध्ये आलेलं आहे. याला आपण लाईफ सेंटेन्स म्हणतो. डेथ सेंटेन्स नॉट लाईफ सेंटेन्स, डेथ सेंटेन्स. याच्या अगेन्स्ट बरंचसं जे आहे म्हणजे ब्रिटनमध्ये डेथ सेंटेन्स त्यांनी कॅन्सल करून टाकलेली आहे. फाशी नाही आहे ब्रिटनमध्ये. मग त्या मॉडेलच्या आधारावर भारतामध्ये पण असे काही घटनाकार म्हणत होते की फाशी शिक्षा रद्द करावी म्हणून. कारण हे 21चं कलम 21चं काय व्हायलेशन करताय. ठीक आहे. जगण्याचा अधिकार सगळ्यांनाच. काही शिक्षा केली तर त्याच्याबद्दल काही क्राईम केला त्याबद्दल त्याला शिक्षा आहे.
सो या प्रकारे आपण हे बघितलं. बघा, फंडामेंटल राईट्स डीप मध्ये आहेत आणि जितके चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेणार फंडामेंटल राईट्स, तितकं तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने युजफुल ठरणार आणि तुम्हाला कुठलाही क्वेश्चन आणणार नाही याच्यामधला. कारण इथं फार आयोग काय करतो ना, राज्यसेवेसारख्या एक्झामला फार घुमून फिरून क्वेश्चन टाकून देतो. त्यामुळे आपण थोडा कन्फ्युज होऊन जातो त्या बाबतीत. आता महत्वाचा अधिकार आहे तो म्हणजे कलम 21(1). 21(1) मध्ये काय आहे? शिक्षणाचा अधिकार आहे. 21(a) म्हणतो आपण त्याला. राईट टू एज्युकेशन. आपल्या मूळ घटनेमध्ये हा अधिकार नव्हता. हा नंतर ऍड केला गेला आणि हा ऍड कधी केला गेला? 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट पास केली गेली होती. कधी? 2002 मध्ये. तर या अमेंडमेंट ऍक्ट नुसार शिक्षणाचा अधिकार ऍड केला गेला. म्हणजे हा शिक्षणाचा अधिकार अगोदर पहिले DPSP मध्ये होता, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज मध्ये, आणि हा मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये नव्हता. आता मग 86 नंतर काय केलं गेलं? याला घटनात्मक स्वरूप दिलं गेलं. ठीक आहे. आणि याच्या अंतर्गत काय म्हटलंय? कलम 21(a) च्या अंतर्गत 6 ते 14 या वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याने ठरवल्यानुसार मोफत व अनिवार्य शिक्षण, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, ठीक आहे. कोणत्या वयातील? 6 ते 14 हा जो वयोगट आहे, या वयोगटातील मुलांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन दिलं जाणार. कलम 21(a). याचा अर्थ असा की या घटना दुरुस्तीच्या आधी सुद्धा भाग तुम्हाला मी आता सांगितलं, भाग 4 मध्ये काय येतं? DPSP येतात, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज, आणि भाग 3 मध्ये आहे फंडामेंटल राईट्स. लक्षात ठेवा, कलम 12 ते 35. DPS मध्ये कलम 45 मध्ये, DPSPचा कलम 45 आहे. यामध्ये मुलांसाठी मोफत आणि अनिवार्य शिक्षणाचे मार्गदर्शक तत्व ऑलरेडी समाविष्ट केले गेलेले होते. मात्र मार्गदर्शक तत्वे न्यायप्रविष्ट नसतात. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की हे जे तुमचे फंडामेंटल राईट्स आहे, हे तुमचे जस्टिसिएबल आहेत. जस्टिसिएबल म्हणजे काय? इन केस ऑफ देअर व्हायलेशन यू कॅन ड्रॅग द ऑथॉरिटीज into the court. You can challenge the court in case of your fundamental rights violation. ठीक आहे. त्यामुळे याला इथून 45 मधून त्याला उचलून त्यांनी काय केलं? इकडे त्यांनी डायरेक्टली फंडामेंटल राईट करून दिला. म्हणजे जर समजा, कारण एज्युकेशन एक महत्वाचा इश्यू आहे. ज्या प्रकारे एज्युकेशन आहे त्या प्रकारे हेल्थ देखील आहे महत्वाचा इश्यू. पण अजून हेल्थला जरी काही फंडामेंटल राईट मध्ये नाही केलं कन्वर्ट, परंतु एज्युकेशनला केलेलं आहे. ठीक आहे. हेल्थला पण करायला पाहिजे, जेणेकरून डॉक्टर लोकांची लूटमार जरा कमी होऊन जाईल, की पब्लिक हॉस्पिटल्समध्ये नागरिकांना मोफत आणि त्वरित उपचार मिळावा. म्हणजे ते तर आहेच ऑलरेडी, पण त्याला फंडामेंटल केलं पाहिजे. ठीक आहे. तर जी 86वी घटना दुरुस्ती होती, यानुसार कलम 45 च्या विषयामध्येही बदल केला आणि त्या आधारे हे कलम 45 पुढील प्रमाणे आपण त्याला डिस्कस करू शकतो. जसं की राज्य म्हणजे गव्हर्नमेंट. राज्य हे बालकांचे वय 6 वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करतात. बरोबर. म्हणजे 86व्या घटना दुरुस्तीने काय केलं? अजून एक गोष्ट केली गेली होती, 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. कधीची? 2002 ची अमेंडमेंट आहे. या अमेंडमेंट नुसार अजून एक गोष्ट केली गेली, ती म्हणजे कलम 51(a). कलम 51(a) मध्येही एक नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलं गेलं. ठीक आहे. म्हणजे पहिले किती? 10 मूलभूत कर्तव्य होते, परंतु 86व्या अमेंडमेंट ऍक्ट नुसार 2002 मध्ये ज्या फंडामेंटल ड्युटीज आहेत, या कर्तव्य 10 होते, ते +1 केलं गेलं. त्याचा टोटल ड्युटीज किती? 11. ही 11 ड्युटी कधी ऍड झाली? 11 ड्युटी ऍड केली 86 अमेंडमेंट ऍक्ट 2002 नुसार. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये, आणि ती ड्युटी काय? जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल, त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, हे त्याचं काय? हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असणार. जे कर्तव्य. ठीक आहे. कर्तव्य कंपल्शन नाहीये भारतामध्ये, पण स्टील. कळालं कलम 21 आणि 21(a)? काही डाऊट? महत्वाचं आर्टिकल होतं म्हणून थोडंसं विस्तारित रूपाने आपण घेतलं.
बाकीचे आपण वन बाय वन जाऊया लगेच. चला पुढील आहे 2 नंबरचा 22 नंबरचा कलम आहे. आर्टिकल या म्हणजेच कलम 22. 22 मध्ये काय म्हटले? अटक किंवा स्थानबद्धता यापासून संरक्षण. सो प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. लक्षात घ्या. कलम 22 आणि 20 मध्ये फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. तिथे एखाद्या क्राईमसाठी शिक्षा होणं म्हणजे एखादा क्राईम केला असेल कोणी, एखाद्या नागरिकाने, त्याला शिक्षा होणार आणि जी कायद्यामध्ये आहे त्यानुसार होणार. डबल शिक्षा एकाच क्राईमसाठी दिली जाणार नाही. असं आपण 20 मध्ये बघितलं होतं. जिथे अगेन्स्ट प्रोटेक्शन होतं त्यांना. ठीक आहे. आता इथं प्रोटेक्शन अगेन्स्ट डिटेन्शन आणि अरेस्ट आहे. कलम 22 मध्ये असं म्हटलंय की अटक किंवा स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीला काही मूलभूत अधिकारानुसार त्याला संरक्षण दिलं जातं. आता याच्यामध्ये 2 प्रकारचं डिटेन्शन आहे. 2 प्रकारचं. एक आहे पुनेटिव्ह डिटेन्शन. पुनेटिव्ह डिटेन्शन. याला मराठीमध्ये आपण म्हणतो स्थानबद्धता विरुद्ध संरक्षण. दुसरं आहे ते म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. दोन प्रकारचं संरक्षण आहे. म्हणजे प्रोटेक्शन कशा प्रकारे मिळणार बघा. इथे प्रिव्हेंटिव्हचा अर्थ असा आहे, एखादा क्राईम करण्याच्या अगोदरच एखाद्या व्यक्तीला अटक करून घेणे. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे त्याला प्रिव्हेंट करणे क्राईम करण्यापासून. म्हणजे ऑथॉरिटीजला असं वाटलं की ही व्यक्ती जी आहे तिने पहिले पण थोडं क्राईम केले, थोडीशी फोकसमध्ये असते, ही पुन्हा एखादा क्राईम करू शकते, त्याला पहिलेच अटकमध्ये घेऊन गेलं, अंडर कस्टडी ठेवणं. जसं जम्मू काश्मीर तुम्ही बघितलं असेल. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम काढले गव्हर्नमेंटने. तेव्हा तिथे जेवढे पॉलिटिकल लीडर्स होते त्यांना प्रिव्हेंटिव्ह त्यांचं डिटेन्शन केलं गेलेलं आहे. अजून पण ते अंडर डिटेन्शन आहेत, अंडर कस्टडी. लक्षात घ्या. ठीक आहे. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे क्राईम करण्याच्या अगोदर. म्हणजे काय? त्यांना जर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन त्यांना घेतलं नसतं, तर त्यांनी जम्मू काश्मीरच्या लोकांना भडकवलं असतं, दंगे झाले असते, खूप साऱ्या गोष्टी झाल्या असत्या. बरोबर. म्हणून प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. आणि पुनेटिव्हचा अर्थ काय होतो बघा. पुनेटिव्हचा अर्थ असा होतो की शिक्षा म्हणून केलेली स्थानबद्धता ही खटला चालवल्यानंतर व अपराध सिद्ध झाल्यानंतर केलेली स्थानबद्धता असते. म्हणजे एखादा अपराध केला असेल त्यासाठी शिक्षा, ती पुनेटिव्ह डिटेन्शन असते. इथे अपराध करण्याच्या अगोदरच शिक्षा देणे. शिक्षा नाही, अंडर कस्टडीत घेणं, म्हणजे अटक करून घेणं. ठीक आहे. आणि याउलट आपण जर तसं बघितलं, खटला न भरता व न्यायालयाने शिक्षा सुनावलेली होय, याला सुनावलेली नसतानाही केलेली स्थानबद्धता म्हणजे प्रतिबंधक स्थानबद्धता होय. म्हणजे बघा लक्षात घ्या, तुम्हाला मी तेच सांगितलं ना, एजन्सीज काय करणार, येऊन एखाद्या नागरिकाला उचलतील आणि अंडर कस्टडी ठेवतील. म्हणजे न्यायालयाचा काही संबंध नाही तिथे. न्यायालयाने शिक्षा सुनावली म्हणून त्याला अंडर कस्टडी केलं असं नाही. त्याच्या बिना अथॉरिटी तसं करू शकतात. विदाउट दी हिअरिंग ऑफ कोर्ट्स. ठीक आहे. जनरली काय होतं, शिक्षा कोण सुनावतं? कोर्ट सुनावतं. पण कोर्टची इथे काही गरज पडत नाही पुनेटिव्ह डिटेन्शनमध्ये. म्हणजे त्याला ऑलरेडी अथॉरिटी त्याला अंडर अरेस्ट करू शकतात. सो त्याचा उद्देश असा असतो की व्यक्तीने पूर्वी केलेल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा करणे हा नसून त्याला भविष्यात गुन्हा करण्यापासून रोखणे, हा त्याचा उद्देश असतो प्रिव्हेंटिव्हचा. ठीक आहे. त्यामुळे प्रतिबंधक स्थानबद्धता केवळ संशयावर केलेली आगाऊ सावधगिरी असते. म्हणजे मला बोललो ना मी की सावधगिरी म्हणून की पुढे काहीतरी होऊ शकते या व्यक्तीकडे. कलम 22 मध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग जो आहे तो ऑर्डिनरी कायद्याशी संबंधित आहे. ठीक आहे. ऑर्डिनरी लॉ. आणि दुसरा जो आहे याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ऍक्ट. ऑर्डिनरी म्हणजे सर्वसामान्य कायदे किंवा साधारण कायदा आपण त्याला म्हणतो. आणि इकडे आपण त्याला प्रतिबंधक स्थानबद्धता कायदा, असे 2 भाग आहेत आर्टिकल 22 चे. आता 22 मध्ये सब आर्टिकल 1
So आर्टिकल 1 व 2 यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, अटक झालेल्या किंवा स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीस काय हक्क असतात. ते हक्क कुठले असतात त्याला बघा. याच्यामध्ये पहिला हक्क असा आहे तो म्हणजे अटकेची कारणे शक्य तितक्या लवकर कळवण्याचा हक्क. 2 नंबर असा याच्यामध्ये आहे, की त्याच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा व त्याच्या करवी बचाव करण्याचा हक्क त्याच्याकडून. 3 नंबरचा असतो याच्यामध्ये. अटकेनंतर 24 तासात म्हणजे प्रवासाचा काळ वगळता ट्रॅव्हलिंगचा जो टाईम आहे तो फक्त प्रोव्हाईड केला जातो. 24 तासाच्या आत त्याला दंडाधिकाऱ्यासमोर म्हणजे मॅजिस्ट्रेट समोर त्याला हजर करणे. आणि 4 नंबर याच्यामध्ये असा आहे, या 22(2)(1) आणि 2 मध्ये, की अशा व्यक्तीला 24 तासांच्या कालावधी नंतर समजा अधिक काळ दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केल्याशिवाय तुरुंगात स्थानबद्ध करता येणार नाही. हा देखील त्याला हक्क मिळतो. ठीक आहे. तासाच्या आत जर समजा असं सिद्ध केलं की हा गुन्हेगार नाहीये, तर कोर्ट ऑर्डर देऊ शकतो प्राधिकाऱ्याला की तुम्ही याला सोडा, रिलीज करून द्या लगेच. तो सुटू शकतो. ठीक आहे. परंतु त्याला जर एखाद्या व्यक्तीला अटक झाली तर विदिन 24 आवर्स त्याला मॅजिस्ट्रेटच्या समोर त्याला नेलं जातं. दंडाधिकाऱ्यासमोर किंवा एखाद्या न्यायाधीशासमोर. याचबरोबर हे जे हक्क आहेत हे शत्रू देशीय व्यक्तीस किंवा प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या कायद्याखाली अटक केलेल्या व्यक्तीस प्राप्त होत नाहीत. जे मी तुम्हाला अधिकार सांगितले 4. इनेमी कंट्री म्हणजे इंडिया पाकिस्तानचा नागरिक असेल त्यांना, सॉरी इंडिया पाकिस्तान, चायना पाकिस्तान, चायना पाकिस्तानचे नागरिक जर असेल त्यांना हे लागू नाही होणार. असे इनेमी कंट्रीज आहेत आणि इनेमी देश आहेत आपले. याचबरोबर जो प्रिव्हेंटिव्ह जो डिटेन्शनचा आहे त्याच्या अंडर जर कोणाला अटक केली असेल त्याला पण हा लागू होत नाही. जे 24 तासाच्या आत त्याला ज्युडिशियल समोर हजर करा, हे करा, ते करा. ठीक आहे, तसं त्याला काही नसतं. म्हणजे इनेमी कंट्रीचा जर एखादा व्यक्ती असेल, चायना किंवा पाकिस्तानचा, यांना न्यायालयासमोर थोडी नेतील, यांना डायरेक्ट अंडर कस्टडी घेतील. विदिन 24 आवर्स नो नीड टू प्रेझेंट इन फ्रंट ऑफ दी दंडाधिकारी. ठीक आहे. सर आपल्याच देशाचा देशद्रोही असला तर? आपला देशद्रोही असेल तर मग त्याला देशद्रोही कायद्यानुसार पनिशमेंट होईल ना. तो अंडर प्रिव्हेन्शन थोडी ना जाईल, तो कोर्टासमोर जाईल. जर आपला नागरिक असेल, त्याने जर समजा एखादा आतंकवादी हमला केला असेल तर त्याचे समजा त्याचे काही कनेक्शन असतील, तर तो नागरिक तर इंडियाचा आहे ना. इंडियन नागरिकसाठी वेगळे कायदे झाले ना त्याला. तर हा त्याचा अंडर नेणार, प्रिव्हेन्शनचा अंडर नेणार. डायरेक्ट विदिन 24 आवर्स ही विल बी रिप्रेझेंटेड बिफोर द ज्युडिशियल किंवा बिफोर द जज. आणि त्याला जर समजा तो गुन्हेगार असेल तर शिक्षा ठोठावली जाईल. म्हणजे मग त्याला अंडर कस्टडी घेतली जाईल त्यानंतर कोर्टच्या सांगण्यानुसार. ठीक आहे. क्लिअर? ओके सर. त्यानंतर याच्यामध्ये पुढील मुद्दा सांगतो मी तुम्हाला. यामध्ये पुढचा मुद्दा आहे बघा, याच राईट टू डिटेन्शनचा, म्हणजे जो ऑर्डिनरी लेजिस्लेशनच्या बाबतीत तुम्हाला सांगतोय, सर्वसाधारण कायद्याच्या बाबतीत. सर्वोच्च न्यायालयाच्या मते त्यांनी असं म्हटलं होतं की हे हक्क व्यक्तीस केवळ फौजदारी किंवा अर्ध फौजदारी किंवा सार्वजनिक हितास धोक्याच्या ठरणाऱ्या कृतींसाठीच फक्त प्राप्त होत आहे. कोणते? ही ऑर्डिनरी लेजिस्लेशनच्या अंडर जे कायदे आहेत. आणि हे हक्क न्यायालयाच्या आदेशाने केलेली अटक, दिवाणी अटक, आयकर न भरल्यास होणारी अटक इत्यादी प्रकारच्या अटकेसाठी ही प्राप्त होणार नाहीत. ठीक आहे. दिवाणी आणि आयकरचे वेगळे कायदे आहेत. आयटी ऍक्ट वेगळा आहे. इन्फॉर्मेशन आयटी ऍक्ट म्हणजे इन्कम टॅक्स ऍक्ट. पुढचा याच्यामध्ये पॉईंट आहे तो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन 2 नंबरचा. कलम 22 जे आहे ते दुसऱ्या भागात प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या बाबतीत बोललं गेलेलं आहे. यामध्ये काय होतं, या कायद्याखाली अटक केलेली व्यक्ती जर असेल प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये, एखादी व्यक्ती समजा अटक केलेली असेल, त्या अटक केलेल्या व्यक्तीस काही संरक्षणात्मक हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत. आणि हे हक्क नागरिक तसेच परकीयांनाही उपलब्ध आहेत प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचे. ठीक आहे. यामध्ये पुढील काही अधिकार आहेत बघा. ते असं आहे की पहिल्या अधिकाराच्या असं आहे तो म्हणजे व्यक्तीची स्थानबद्धता 3 महिन्यापेक्षा अधिक काळ करता येणार नाही. सल्लागार मंडळाने ही स्थानबद्धता 3 महिन्यापेक्षा अधिक काळ चालू ठेवण्याचे पर्याप्त कारण दिल्यासच फक्त ती पुढे ढकलता येणार.
सल्लागार मंडळात उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत आजी माजी किंवा पात्र ते यासाठी पात्र असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं ना, जे काश्मीर मधले जे लिडर्स त्यांना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन मध्ये घेतलेलं आहे, बरोबर 3 महिन्यासाठी तर लिमिटेड असतं. 3 महिन्यासाठी जर ते एक्सटेंड करायचं असेल प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, त्यासाठी कोणाची परमिशन लागते? सल्लागार मंडळाची. ठीक आहे, तरच ते पुढे होतं की त्यांना असं वाटलं की नाही आता यांना सोडून द्या. त्यानंतर स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीस त्याचे कारण दिले जाते. मात्र सार्वजनिक हिताच्या विरुद्ध जाणारी तथ्ये, ठीक आहे, जाणारे जे काही तथ्य आहे ते खुले करण्याची गरज असणार नाही. त्यानंतर याच्यामध्ये स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीस ऑपॉर्च्युनिटी ऑफ रिप्रेझेंटेशन दिले जाणार, प्रतिनिधित्वाची संधी दिली जाणार त्याला. अशा प्रकारे हे याच्यामध्ये येतं. आता पुढचा आपण 23 नंबरचा घेऊया डायरेक्टली. 23 नंबर, कलम 23. यामध्ये दिला आहे राईट अगेन्स्ट एक्सप्लॉटेशन. शोषणाविरोधाचा अधिकार. सो याला आपण म्हणतो राईट अगेन्स्ट डिटेन्शन. यामध्ये काय म्हटले, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई. प्रोहिबिशन ऑफ ट्रॅफिक इन ह्युमन बिंग्स अँड फोर्स लेबर, म्हणजे कलम 23-24 आपण डिस्कस करूया. 24 मी तुम्हाला पुढे सांगतोच. 23 मध्ये असं म्हटलं की माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यास, ठीक आहे, मनाई करण्यात आलेली आहे आणि त्या तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र गुन्हा असणारे, अपराध असणारे. ठीक आहे. तर ही वेठबिगारी जी आहे, अपव्यापार आणि वेठबिगारी, ट्रॅफिकिंग माहिती आहे सगळ्यांना. ट्रॅफिकिंग म्हणजे सेल करणे, मानवाचा सेल करणे. ठीक आहे, त्या प्रकारे म्हणजे लहान मुलं असतील त्याच्यामध्ये किंवा मुली असतील. हा जो अधिकार आहे 23 अंडर अपव्यापार माणसांचा, म्हणजे 23 मध्ये काय म्हटलेलं आहे, 23 आणि 24 साठी तुम्हाला राईट अगेन्स्ट एक्सप्लॉटेशन आहे. फक्त जर आपण 23 मध्ये बघितलं काय आहे, तुम्हाला याच्यामध्ये माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी. ओके, सो कलम 23 यामध्ये आपण बघितलं की कोणी जर याचं उल्लंघन केलं शिक्षा त्याला मिळणार. हा जो अधिकार आहे हा नागरिक तसंच गैर नागरिक म्हणजे सिटीजन ऍज वेल एज नॉन सिटीजन असतील इंडियाचे, ऍज वेल एज नॉन सिटीजन, यांना हा उपलब्ध आहे. तसेच हा अधिकार जो आहे हा व्यक्तींना, राज्य संस्था तसेच खासगी व्यक्तींविरुद्ध देखील संरक्षण उपलब्ध करून देतो. ठीक आहे. याचा अर्थ जर आपण विस्तारित समजून घेऊया, कलम 23 आणि 24 जे तुम्हाला कळेल की एक्झॅक्ट 23 आणि 24 आहे तरी काय. सो या कलमातील माणसांचा अपव्यापार या शब्दाचा अर्थ असा होतो, यामध्ये कोणाकोणाचा समावेश होणार मग अपव्यापार मध्ये? माणसांचा अपव्यापार म्हणजे काय, यामध्ये महिला आली, पुरुष आले, बालकांची खरेदी विक्री आली याच्यामध्ये, म्हणजे त्यांची खरेदी विक्री वस्तू म्हणून केली जाणार. ठीक आहे, बालकांची म्हणजे मग हे कशासाठी, हे बाल कामगारासाठी, महिला व बालकांचा अनैतिक व्यापार, इलिगल ट्रेड ऑफ विमेन अँड चिल्ड्रन, जसं की वेश्या व्यवसाय, त्यासाठी देखील याच्यामध्ये ट्रॅफिकिंग केली जाणार. त्यानंतर देवदासी, गुलामगिरी या कृतींसाठी शिक्षा म्हणून सरकारने अनैतिक व्यापार जो आहे प्रतिबंध कायदा 1956 हा कायदा देखील संमत केलेला आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956.
1956 हा कायदा देखील संमत केलाय. त्यानंतर हा जो कायदा आहे, हा जो आर्टिकल आहे 23 याच्यामधला दुसरा मुद्दा असा आहे, तो म्हणजे कलमातील जे बेगर, ज्याला बिगार म्हणतो आपण मराठीमध्ये, ठीक आहे, बिगार, याचा अर्थ होतो मोबदल्याविना अनिवार्य काम होय. ठीक आहे, मोबदल्याविना म्हणजे एखादी मोबदला काहीच भेटणार नाही. नथिंग विल गेट इन रिटर्न बट ही हॅज टू वर्क. त्यानुसार म्हणजे शोषण झालं ना एक प्रकारचं ते. म्हणजे भारतात निर्माण झालेली ती एक शोषणयुक्त पद्धत होती. अगोदर तर असंच केलं जायचं. ज्यामध्ये जमीनदार आपल्या कास्तकारांना काय करायचा, म्हणजे टेनंट्सला, म्हणजे टेनंट्स म्हणजे त्याचे शेतकरी राहायचे छोटे-छोटे, म्हणजे ते कामवाले, ज्याच्याकडे काम करायला येणारे जमीनदाराकडे. त्यांचा मोबदला न देता काही सेवा प्रदान करण्यासाठी ते भाग पाडायचे. म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे वगैरे देणार नाही, आम्ही काही वस्तू तुम्हाला देऊन टाकू. ठीक आहे, त्या अकॉर्डिंग. सो बिगार व्यतिरिक्त कलम 23 जो आहे यामध्ये सक्तीच्या कामाचे इतर स्वरूप म्हणजे सिमिलर फॉर्म्स ऑफ फोर्स लेबर, ठीक आहे, यापासूनही त्यांच्या व्यक्तींचे संरक्षण करण्यात आले आहे. उदाहरण बघा, जसं बंधक कामगार आहे, बॉन्डेड लेबर आपण त्याला म्हणतो. बॉन्डेड लेबर म्हणजे काय? बंधक. बंधक जो कामगार आहे, बंधक कामगार म्हणजे असा कामगार ज्याला त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड श्रमाच्या माध्यमातून करण्यासाठी अनिश्चित काळासाठी बांधून ठेवण्यात आलेले आहे. तो बॉन्डेड आहे, त्याने काही कर्ज उचललं असेल जमीनदाराकडून, सावकाराकडून, त्यानुसार त्याला काम करावं लागेल. जोपर्यंत त्या पैशाची परतफेड होत नाही तोपर्यंत हा तिथं बाउंड असणार आहे, आपण जाऊ शकत नाही कुठेच, बरोबर. त्या प्रकारे त्याला म्हणतात बॉन्डेड लेबर्स. आणि सक्तीचे काम म्हणजे काय? इच्छेविरुद्ध कामाची सक्ती होईल, आपली इच्छा नसताना, त्या व्यक्तीची इच्छा नसताना. ठीक आहे. तर मग हा जो आहे, इथे सक्ती हा जो शब्द आहे, सक्ती 23 मध्ये जो सक्ती शब्द प्रयोग केला गेलेला आहे, हा शब्द केवळ शारीरिक किंवा कायदेशीर सक्ती नसून ती आर्थिक विपन्नतेतून उद्भवणाऱ्या सक्तीचाही त्यात समावेश आहे. आणि या हक्काच्या अंमलबजावणीसाठी सरकारने पुढील कायदे केलेले आहेत. किमान मंजुरी कायदा 1948 आहे यामध्ये, करार कामगार कायदा 1970 आहे, बंधक कामगार व्यवस्था रद्दबातल कायदा आहे 1976 आणि समान पगार कायदा आहे 1976. समान कामासाठी समान कायदा, समान पगार. जसं समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एमपीएससीतून सगळं समजा मुलं मुली दोघं सिलेक्ट झाले, मुलींना पगार कमी द्यायचा, मुलांना द्यायचा, असं काही आहे का? नाही. समान काम, समान समान पोस्ट, समान पोझिशन, समान वेतन. अशा प्रकारे कलम 24 आपण घेऊया. 24 मध्ये काय म्हटले? बाल कामगार कायदा याच्यामध्ये आहे. कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. सो इंग्रजीमध्ये आपण याला म्हणू शकतो प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन इन फॅक्टरीज एटसेट्रा व्हॉट एव्हर. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय म्हटलंय की कलम 24 नुसार वयाखालील कोणत्याही बालकास, कोणत्याही छोट्या मुलास कोणत्याही कारखान्यात वा खाणीत काम करण्यासाठी नोकरीत ठेवले जाणार नाही. जर असं कोणी केलं, ठीक आहे, अजून एक याच्यामध्ये अट अशी आहे की कोणत्याही धोक्याच्या कामावर देखील त्यांना काम लावता येणार नाही. ठीक आहे. जर असं कोणी करताना आढळलं तर त्याला शिक्षा होणार आणि फंडामेंटल राईट्सचं ते व्हायलेशन असणार आहे. हे कलम धोक्याच्या नसलेल्या कामावर बालकास कामावर लावण्यास प्रतिबंध करत नाही. अहो बघा, तेव्हा ही जुनी प्रोव्हिजन आहे. आता धोक्याचा असो किंवा धोक्याचा नसो, तिथे त्याला प्रतिबंध केला गेलेला आहे. ठीक आहे, कामास. सो बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा 1986, 1986. पहिले कसं चहा वाटायला पण लहान लहान मुलं राहायची, आता ती पण बंद करून टाकलेली आहे. 1986 चा जो कायदा होता, बाल कामगार प्रतिबंध नियम कायदा, या कायद्यामध्ये असं म्हटलंय की सर्वात महत्वाचा कायदा होता बालकांविरुद्धचा. सो इतरही कायद्यांअंतर्गत बाल कामगारांचे संरक्षण करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा कायदा आहे, बाल कामगार प्रतिबंध नियम कायदा. याच्या अगेन्स्ट म्हणजे या कायद्याच्या थ्रू
बालकांचं संरक्षण केलं जातं. तर आपण हा 24 नंबरचा बघितला कलम. 24 नंबर मध्ये काही जास्त नाहीये. 25 नंबर बघूया. 25 to 28. धर्म स्वातंत्र्य. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम 25, 26, 27, 28 असे आपण डिस्कस करूया वन बाय वन. जसं कलम 25 मध्ये आहे विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आहे आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण प्रचार करण्यास स्वातंत्र्य आहे. कलम 26 धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्यास स्वातंत्र्य आहे. 25, 26 यामधील फरक मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर 27 मध्ये एखाद्या विशिष्ट धर्माच्या सर्व धर्माकरता किंवा सर्व धर्मकरता कर देण्याबाबतचे स्वातंत्र्य आणि 28 मध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक धार्मिक शिक्षण जे आहे किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचे स्वातंत्र्य आहे. तर हे वन बाय वन तुम्हाला मी सांगतो. पहिला आहे 25 नंबरचा आर्टिकल. यामध्ये या 4 गोष्टी फोकस केला गेलेला आहे. पहिलं आहे ते म्हणजे सत्सद विवेक बुद्धी. विवेक बुद्धी स्वातंत्र्य प्रकटीकरणाचा हक्क. तिसरं याच्यामध्ये आहे आचरणाचे स्वातंत्र्य. चौथ्या याच्यामध्ये आहे प्रचाराचे स्वातंत्र्य. चारही पॉईंट लक्षात ठेवा बरं, तुम्हाला एक्झामला विचारतात. कलम 25 मध्ये काय म्हटलं याच्यामध्ये, ठीक आहे. कलम 25 काय सांगतं, सर्व व्यक्तींना म्हणजे कलम 25 मध्ये काय म्हटलेलं आहे, मेन अधिकार जो आहे तो आहे फ्रीडम ऑफ कॉन्शियन्स अँड फ्री प्रोपेशन प्रॅक्टिस अँड प्रोपॅगेशन ऑफ रिलिजन, म्हणजे विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार करण्याचे स्वातंत्र्य आहे याच्यामध्ये 25 मध्ये. यामध्ये असं म्हटले की सर्व व्यक्तींना सतत विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचा आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा, आचरण्याचा व त्याचा प्रचार करण्याचा हक्क सारख्याच प्रमाणात असणार आहे प्रत्येक धर्माला, ठीक आहे. त्यामुळे इथे त्यांनी म्हटले की जो नंबर 1 जो आहे सतत विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य, यामध्ये असं म्हटलंय की फ्रीडम ऑफ कॉन्शियन्स, याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, आपल्याला आवडेल त्या पद्धतीने देवाशी असलेल्या आपल्या संबंधांना आकार देण्याचे व्यक्तीचे अंगभूत स्वातंत्र्य असणार आहे. ज्या प्रकारे देवाला प्रकट करायचे, देवाला अर्पण करायचे त्या पद्धतीने करा, हे तुमचं स्वातंत्र्य आहे. त्यानंतर प्रकटीकरणाचा हक्क असं सांगतो 2 नंबरचा, राईट टू प्रोफेस आपण त्याला म्हणतो. स्वतःचा धार्मिक विश्वास व श्रद्धा खुलेपणाने व मुक्तपणे प्रकट करण्याचे स्वातंत्र्य याच्यामध्ये दिलेलं आहे. 3 नंबरचा आहे आचरणाचे स्वातंत्र्य. धार्मिक उपासना, विधी संस्कार, आचरण, सण इत्यादींच्या आचरणाचे तसेच श्रद्धा व आदर्शांचे प्रदर्शन करण्याचे स्वातंत्र्य, सो हे याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि 4 नंबर मध्ये म्हटलेलं आहे की स्वतःच्या धार्मिक ज्या श्रद्धा आहे त्या श्रद्धांचा प्रचार व प्रसार करण्याचे, तसेच धर्माची तत्वे स्पष्ट करणे यांचे स्वातंत्र्य, परंतु यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे सक्तीने स्वधर्मात धर्मांतर करण्याचा म्हणजे फोर्सिबल कन्व्हर्जन हक्क समाविष्ट नाहीये. सक्तीच्या धर्मांतरामुळे विवेक बुद्धीच्या स्वातंत्र्याचा लोप होत असतो, हे तुम्ही लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपण बघितलं. त्यानंतर आपण पुढे जाऊया 26 नंबरकडे. 26 मध्ये काय म्हटलंय, धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य. धर्मविषयक
व्यवहारांची व्यवस्था, स्वतंत्र. यामध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे बघा, कलम 26 यामध्ये काही 4 मुद्दे आपण बघूया याच्यामध्ये. पहिला जो मुद्दा आहे याच्यामधला तो असा आहे, धार्मिक व धर्मदायी उद्देशाकरता संस्थांची स्थापना करून त्या स्वखर्चाने चालवण्याचा हक्क याच्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था स्वतः पाहण्याचा हक्क यामध्ये सांगितलेला आहे. 3 नंबर, जंगम व स्थावर मालमत्ता स्वमालकीची असण्याचा ते संपादन करण्याचा हक्क आहे. आणि 4 नंबर याच्यामध्ये आहे ते म्हणजेच कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा अधिकार. सो यामध्ये तुम्हाला हे असे 1 2 3 4 अधिकार तुम्हाला सांगितलेले आहेत. मात्र हे सर्व हक्क सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य राखण्याच्या अधीन राहूनच ते प्राप्त होतील, अदरवाईज ते प्राप्त होणार नाहीत. धर्मविषयक व्यवहारांची व्यवस्था. ठीक आहे, पाहण्यास होती. त्यानंतर 25 आणि 26 यामध्ये बेसिक डिफरन्स काय? 25 जो राईट आहे, 25 कलम यामध्ये व्यक्तींच्या धार्मिक हक्कांना संरक्षण प्रदान केलं जातं. आणि 26 अंदर काय होतं, धार्मिक संप्रदायाच्या म्हणजे रिलिजियस जे डिनॉमिनेशन्स आहेत यांना या हक्कांना, संप्रदायाच्या हक्कांना संरक्षण प्रदान करतात. ठीक आहे. सो पुढे आपण घेऊया 27 नंबर. एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. बाबत स्वातंत्र्य. तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये घेऊया 27 मध्ये. 27 आर्टिकलच्या अंतर्गत असं म्हटलं गेलेलं आहे की कोणत्याही व्यक्तीवर असा कर देण्याची सक्ती केली जाणार नाही धर्माच्या नावाखाली. ठीक आहे. आणि म्हणून ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे किंवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी खर्च करावायचे आहे अशा व्यक्तीला, ठीक आहे, कर देण्याची आवश्यकता केली जाणार नाही. म्हणजेच राज्य संस्था जे आहे म्हणजे गव्हर्नमेंट करातून प्राप्त सार्वजनिक पैसा एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी किंवा प्रोत्साहनासाठी वापरणार नाही. मात्र हे पैसे सर्व धर्मांच्या संवर्धनासाठी वापरता येतील. म्हणजे कोणी एका धर्मासाठी नाही, जो काही पैसा आहे तो सर्व धर्मांसाठी वापरला जाणार, फक्त एका धर्मासाठी यूज होणार नाही. ठीक आहे, हे याच्यामध्ये आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की ही जी तरतूद आहे ही केवळ कर आकारण्यास प्रतिबंध करते, म्हणजे शुल्क फी आकारण्यास नाही. फी घेऊ शकतात पण कर आकारता येणार नाही. बरोबर. कारण शुल्काचा उद्देश धार्मिक संस्थांच्या गैर धार्मिक प्रशासनाचे नियंत्रण करणे हा असतो आणि त्या धर्माचे संवर्धन करणे हा नसतो. जसं की यात्रेकरूंना काही सेवा किंवा सुरक्षा उपाय उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडून शुल्क आकारता येणार. बरोबर, त्यांच्याकडून टॅक्स थोडी नाही घेतला जाणार. तर हा 27 नंबर. 28 शेवटचा याच्यामधला आहे धार्मिक स्वातंत्र्यामधला 28 नंबरचा. थोडा मोठा आहे हा, राईट. याच्यामध्ये आहे शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. यामध्ये असं म्हटलंय फ्रीडम फ्रॉम अटेंडिंग रिलिजियस इन्स्ट्रक्शन. 28 आर्टिकल बघा, याच्यामध्ये 2-3 गोष्टींचा समावेश आहे. पहिली अशी
ती म्हणजे राज्य संस्था, म्हणजे राज्य संस्थांचे गव्हर्नमेंट पूर्णतः, म्हणजे बघा, पूर्णतः राज्य संस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणते धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. बरोबर. आणि त्यासाठी राज्य संस्थेमार्फत 2 नंबरचा मुद्दा, राज्य संस्थेमार्फत प्रशासित केली जाणारी एखादी शैक्षणिक संस्था जर दान निधी म्हणजे एंडोमेंट किंवा न्यास ट्रस्ट म्हणून जर स्थापन करण्यात आली असेल, जेथे धार्मिक शिक्षण आवश्यक आहे, तर तिथे धार्मिक शिक्षण दिले जाऊ शकेल. बरोबर. 3 नंबरचा मुद्दा असा आहे, शासन मान्य किंवा शासन अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील कोणत्याही व्यक्तीला त्याच्या किंवा त्याच्या पालकाच्या तो व्यक्ती अज्ञात असल्यास संमतीशिवाय धार्मिक शिक्षण किंवा उपासनेमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले जाणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. आणि यावरून जो 28 नंबरचा जो कलम आहे, यामध्ये काही 4 बाबी आहेत, जो लास्ट मुद्दा मी तुम्हाला सांगितलं त्याबद्दलच्या. त्याच्यामध्ये पहिला असा आहे, नंबर 1, राज्य संस्थांच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या संस्था. नंबर 2, राज्य संस्था म्हणजे गव्हर्नमेंट, लक्षात घ्या. राज्य संस्थेमार्फत प्रशासित मात्र दान निधी किंवा न्याय, ठीक आहे, न्याय म्हणून स्थापन करण्यात आलेल्या संस्था. 3 नंबर, राज्य संस्थेने मान्यता दिलेल्या संस्था. आणि 4, राज्य संस्थेकडून सहाय्य प्राप्त करत असलेल्या संस्था, जे ग्रँट इन एड म्हणतो ना आपण त्याला, त्या प्रकारे. सो नेक्स्ट घेऊया आपण सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, कलम 29-30. पहिले 29 घेऊया. अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण. वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण. प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटीज. सो दिस पॉइंट इज इम्पॉर्टंट. 29-1, 29-2 असे आपण 2 पार्ट करू याच्यामध्ये. सो 29-2 जे आहे कलम, सॉरी 29-1, यामध्ये असं म्हटलं गेलं, यानुसार भारताच्या राज्य क्षेत्रात म्हणजे भारताच्या एरियामध्ये, विदिन द बाउंड्री ऑफ इंडिया, जे काही नागरिक राहत आहेत भारताचे, त्या गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असल्यास त्याला ती जतन करण्याचा पूर्णपणे हक्क असणार आहे. 29-1, ठीक आहे. मायनॉरिटीज बद्दलचा आहे, लक्षात घ्या. कलम 29-2 काय म्हणतो, राज्य संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्यनिधीतून सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. ठीक आहे. सो एंट्री दिली जाणार त्यांना, प्रवेश त्यांची जात कॅटेगरी किंवा त्यांचा वंश बघून दिली जाणार नाहीये. सो मग पहिली तरतूद जी मी तुम्हाला सांगितली याच्यामध्ये, त्याच्या अंतर्गत नागरिकांच्या गटांच्या हक्कांचे संरक्षण पहिली तरतूद करते. दुसरी तरतूद व्यक्तीच्या हक्कांचे संरक्षण करते. पहिली गटाचे संरक्षण, दुसरी व्यक्तीचे संरक्षण करते. ठीक आहे. म्हणजे नाकारला जाणार, त्याला प्रवेश नाकारला जाणार नाही धर्म, जात किंवा भाषेच्या आधारावरती. ठीक आहे. आणि पहिली तरतूद काय मी तुम्हाला सांगितली, भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राज्य क्षेत्रामध्ये एखादा गट राहत असेल, त्या गटाला वेगळी भाषा, लिपी आणि संस्कृती असल्यास त्याला ती जतन करता येणार, तो अधिकार त्याला आहे. ठीक आहे. असे 2 पार्ट आहेत. 21-1 जो आहे हा गटासाठी आहे, ह्या व्यक्तीसाठी. 29 कलम मध्ये धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात आलेले असून, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या मते, सर्वोच्च न्यायालयाने एक जजमेंट दिली होती, तर त्यांनी हे सांगितलं, केवळ अल्पसंख्याकांपुरतीच मर्यादित असणार असे नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मते काय, हे जे आहे 29-1 आणि 2 हे फक्त अल्पसंख्याकांपुरतच मर्यादित नसणार, कारण त्यामधील नागरिकांचे गट या शब्द प्रयोगात अल्पसंख्याकांबरोबर बहुसंख्याक गटांचाही समावेश होतो. त्यामुळे भाषा जतन करण्याचा
हक्कामध्ये त्यासाठी चळवळ करण्याच्या हक्कांचाही समावेश होऊ शकतो यामध्ये, लक्षात घ्या. फक्त मायनॉरिटी नाही, तर जे बहुसंख्याक जे गट आहेत त्यांचा पण याच्यामध्ये समावेश होणार. नंतर कलम 30 यामध्ये म्हटले अल्पसंख्याक वर्गाची शैक्षणिक संस्था. संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन, त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क. याच्यामध्ये राईट ऑफ मायनॉरिटीज टू इस्टॅब्लिश अँड ऍडमिनिस्टर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. आणि यानंतर मग आपण एक महत्वाच्या आर्टिकलकडे जाणार आहे, 32 नंबरच्या आर्टिकल. यामध्ये काही जास्त नाहीये, थोडक्यात तुम्हाला सांगतो. कलम 30 मध्ये म्हटलेलं आहे, याच्यामध्ये पण 3 गोष्टींचा समावेश केला गेलेला आहे. पहिला असा आहे 31 मध्ये कलम 30(1), 30(2) आहे आणि हा 30(3) आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे, एक म्हणण्यापेक्षा याला आपण 30(1) आणि हा जो आहे हा 30(1)(a) असा असणार आहे. ठीक आहे. बघा 30(1) मध्ये काय म्हटलेलं आहे की यानुसार सर्व धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक जे आहेत त्या वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क आहे. भारतामध्ये बघितलं असेल खूप साऱ्या ख्रिश्चनांच्या संस्था आहेत. ठीक आहे, मायनॉरिटीज मध्ये येतात ते. त्यानंतर मुस्लिमांच्या संस्था आहेत, त्यानंतर शीख लोकांच्या संस्था आहेत, हिंदूंचं मेजॉरिटी आहे. ठीक आहे, यांच्या सगळ्या संस्था आहेत, जैन लोकांच्या संस्था आहेत. म्हणजे हा त्यांना अल्पसंख्याक जे आहेत यांना त्यांच्या स्वतःच्या संस्था स्थापन करायचा अधिकार आहे, शैक्षणिक संस्था. 30(1)(a) मध्ये काय म्हटलेलं आहे की यानुसार एखाद्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेची मालमत्ता सक्तीने संपादन करण्याची तरतूद असलेला कायदा करताना जी भरपाईची रक्कम ठरवली जाईल त्यामुळे 30(1) मधील हक्क निर्बंधित किंवा रद्द होणार नाही याची खात्री राज्य संस्था करेल. हे कलम 44व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेले आहे. या घटना दुरुस्तीनेच संपत्तीचा मूलभूत हक्क जो तो रद्द करण्यात आलेला आहे अकॉर्डिंग टू दिस आर्टिकल. आणि अशा प्रकारे 3 नंबरचा जो पॉईंट आहे 30 कलम 30 मधला, त्यामध्ये असं म्हटलंय की शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य संस्था धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याकांच्या व्यवस्थापनाखालील शैक्षणिक संस्थांच्या बाबतीत भेदभाव करणार नाही. सो अशा रीतीने कलम 30 अंतर्गत संरक्षण केवळ अल्पसंख्याक गटांनाच उपलब्ध आहे, धार्मिक आणि भाषिक वाले. ठीक आहे. सो कलम 29 मध्ये काय संरक्षण जे आहे ते सर्व नागरिक जे गट आहेत त्यांना सगळ्यांना संरक्षण आहे. जे 30 आणि 29 फरक लक्षात घ्या. 30 मध्ये काय आणि 29 मध्ये काय. 30 मध्ये संरक्षण कोणाला आहे? केवळ अल्पसंख्याक गटांनाच. अल्पसंख्याक गटांनाच. आणि ते पण कोणते? धार्मिक आणि भाषिक वाले. धार्मिक व भाषिक यांनाच. आणि कलम जे 29 आहे यामध्ये सर्व नागरिक जे गट आहेत सगळे नागरिक मध्ये मायनॉरिटी असो किंवा मेजॉरिटी असो त्यांना पण इथे संरक्षण उपलब्ध आहे, भाषिक आणि धार्मिक. सो कुठेही अल्पसंख्याक या शब्दाचा अर्थ जो आहे तो स्पष्ट केलेला नाही आपल्या घटनेमध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे येऊन जाऊन फिरून आपण तिथे येतो की अल्पसंख्याक हा शब्दप्रयोग वापरला आहे का घटनेमध्ये? उत्तर आहे नाही, कुठंच नाही. तरी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे तो म्हणजे राज्य संस्थेकडून मान्यता व सहाय्य या दोघांची मागणी करण्याचा संस्था. 2 नंबर राज्य संस्थेकडून मान्यतेची मागणी करणाऱ्या मात्र सहाय्याची मागणी न करणाऱ्या संस्था. आणि 3 नंबर आहे राज्य संस्थेकडून मान्यता तसेच सहाय्य या दोघांची मागणी न करणाऱ्या संस्था. सो हे प्रकार 3 प्रकारचे आहेत. सो अशा प्रकारे आपण हे आर्टिकल्स डिस्कस केले फ्रॉम 20 to 30, 10 आर्टिकल्स.
Any question on this? काही क्वेश्चन आहे तुम्हाला यावर? ठीक आहे, आता राहिलेला आपला पॉइंट आहे घटनात्मक उपाययोजनांचा हक्क, राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, हा आपण पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करणार. घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार हा संपणार नाही आज, तर याच्यामध्ये बऱ्याचशा उपाययोजना आहेत. काही क्वेश्चन वगैरे असेल कोणामध्ये विचारा, अदरवाईज आपण स्टॉप करूया क्लास. 5 मिनिट्स आहे तुमच्याकडे. So no questions. सर स्थानबद्धचा अर्थ काय होतो? स्थानबद्धचा अर्थ असा होतो की समजा आता एखाद्या नागरिकाने समजा एखाद्या एरियामध्ये गुन्हा केला असेल, बरोबर, त्या गुन्ह्यामधूनच त्याला अटक केली जाणार, स्थानबद्ध असणार होती. म्हणजे क्राईम समजा आता एखादी व्यक्ती त्याने क्राईम कुठे केलाय, पुण्यामध्ये, राहतो कुठं, साताऱ्यामध्ये, तर मग क्राईम कुठं, क्राईमची लोकेशन काय त्याची पुणे, त्याला पुण्यामध्येच त्याला तिथे अटक केली जाणार. समजा जरी सातारा पोलिसांनी त्याला अटक केली त्याला तिकडेच पाठवून देते पुण्याकडे. ठीक आहे, ज्या एरियात त्याने क्राईम केलाय त्याला स्थानबद्ध, त्याला एक प्रकारे म्हणतो ना आपण त्याला एक स्थानबद्धचा अर्थ इंग्रजीमध्ये काय सांगितलं मला ना, प्रिव्हेंटिव्ह आणि एक पुनिटिव्ह डिटेन्शन म्हणतात त्याला, स्थानबद्ध. अजून सर पॉलिटीचं बुक प्रिलियम साठी आणि मेन साठी ते रंजन कोलंबे सरांचंच वापरायचं का? हे वापरा किंवा मग यांचं घ्या, काय यांचं नाव, यम लक्ष्मीकांतचं पण चांगलं आहे. ते थोडस अवघड आहे, भाषा कळत नाही त्याची लवकर. मग हे रंजन कोळंबे सरांचं चांगलं आहे ना? हा, रंजन कोळंबे सरांचं चांगलं आहे. काय विषय नाही. हा, मेन्स आणि प्रिलियम साठी ते एकच वापरलं चालेल ना? कुठल्या एक्झाम साठी म्हणताय तुम्ही, राज्यसेवा की कंबाईन? कंबाईन साठी. हा, कंबाईन साठी मोर दॅन सफिशियंट आहे, सफिशियंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही वाचायची गरज नाही असं माझं म्हणणं. आणि राहिला प्रश्न तुमचा, रंजन कोळंबेंचा जरा भाषा सोपी आहे आणि यांचं हार्ड लँग्वेज. मराठी भाषा जी आहे ना, यम लक्ष्मीकांत, गुगल ट्रान्सलेट आहे, समजत नाही लवकर. त्यामुळे हे पुस्तक सोप्या भाषेमध्ये. यम लक्ष्मीकांत इंग्लिश मध्ये चांगलं आहे.
अजून बाकी शेती मराठी मॅनेज होतं का? काय सर? मराठी मॅनेज होते का म्हटलं? हो होतं थोडं थोडं. ओके ओके. कारण म्हणजे अंडरस्टँडिंग होऊन जाते ना. हा सर, मी तुम्ही बोलता ना तर माझ्याकडे बुक आहे ना, तर मी तिथून रेफर करते थोडं थोडं. इंग्लिश आहे की मराठी? इंग्लिश आहे लक्ष्मी. ओके ओके. एवढं यमलक्ष्मीकांत जरा चॅप्टर जास्त घेतलेले आहेत. पण काही नाही, त्याचा काही उपयोग पण नाही आपल्या कंबाईनसाठी. कंबाईनला कसं आहे, रंजन कोळंबांनी ते चॅप्टर टाकलेले आहेत ज्याच्यावर तुम्हाला जास्त प्रश्न विचारतात. लक्ष्मीकांतचं कसं आहे, ते UPSC लेवल आहे आणि राज्यसेवा लेवल. कारण ते बुक मध्ये सगळे काही चॅप्टर्स कव्हर आहेत, सगळे जेवढे रंजन कोळंबे मध्ये आहेत त्याच्यापेक्षा जास्त चॅप्टर त्याच्यामध्ये. हा फरक. सर ते इंग्लिश मध्ये आहे त्यांचं बुक कोळंबेंचं. नाही, इंग्लिश मध्ये नाही. म्हणजे आता सध्या तरी मी काय एवढा 1 वर्षापासून बघितलं नाही. इन केस त्यांची एडिशन वगैरे आली असते, पण नाहीये, शक्यतो नाही. इंग्लिश मध्ये लक्ष्मीकांत एकमेव आहे, त्यामुळे लक्ष्मीकांतच्या मुलं काही वाचतच नाही. सर ते नगरपंचायतचे नोट्स देणार होता तुम्ही. हा, नगरपंचायतने कटक मंडळ घेणार ना, तेव्हा देणार. ओके ओके. तर आपण तेच घेऊया. अजून हा तरी बाकी आपला घटनात्मक उपायांचा अधिकार. हा जर एकदा संपला की मग म्हणजे फंडामेंटल राईट्स तुमचे संपून जातील, मग आपण ते स्टार्ट करू. DPSP यांचं झालं नसेल त्यांचं मी कव्हर अप करून घेईल नंतर त्या कटक मंडळच्या टॉपिक नंतर. मग Right, sir. मध्ये काही राहतच नाही, थोडंफार आता 1-2 चॅप्टर्स जेवढे आपण घेऊन टाकू. सर हा, सर प्रिलियम्स मध्ये एन्व्हायरमेंट आणि ऍग्रिकल्चर वर पण क्वेश्चन्स येतात, मग त्याच्यासाठी काय वाचायचं? MPSC राज्यसेवेमध्ये हा. नाही, ऍग्रिकल्चर नाही, जॉग्राफीचे क्वेश्चन असतात. मला Envi- ऍग्रिकल्चरल जॉग्राफी आहे ना. हा. हा, एन्व्हायरमेंट आहे. आणि एन्व्हायरमेंटचं काय आहे, एन्व्हायरमेंटसाठी काही स्पेशली काही वाचायची गरज नाही. करंट जरी केलं ना तुम्ही एन्व्हायरमेंटल, तरी ते होऊन जातं. करंट बेस ते विचारणार तुम्हाला. स्टॅटिक बेस तुम्हाला जॉग्राफी विचारणार, महाराष्ट्र आणि इंडिया. ओके. त्यामुळे तुम्हाला एन्व्हायरमेंटचा जो जास्त करून तुम्ही बघा मागील क्वेश्चन पेपर, तुम्हाला करंट वरच क्वेश्चन आहेत. स्टॅटिक वर असतील 1-2. जर समजा तुम्हाला वाचायचं असेल एन्व्हायरमेंट साठी, तर मग यांचं बुक आहे शंकर आहेस, ते तुम्ही वाचू शकता. त्याच्यातलं काही सिलेक्टिव्ह चॅप्टर वाचायचे होते. सिलेक्टिव्ह म्हणजे काय, ते सगळंच इम्पॉर्टंट आहे. सिलेक्टिव्ह कसं काढणार, MP साठी सिलेक्टिव्ह चॅप्टर काढणं म्हणजे फार डिफिकल्ट काम आहे त्या पुस्तकातून. or anything else? ओके, सो स्टॉप करूया आपण आजचा क्लास. इव्हिनिंग इंग्लिश मीडियम ऑन परवा आपला 3 वाजता ॲज युजल. ओके सर, थँक्यू. ओके ओके. Okay, sir. Thank you, sir. चलो, वेलकम ऑल. चलो, हैव अ नाइस डे. थँक्यू सर. Yes.